जिल्हा परिषद निवडणूक घोषणेसंदर्भात आयोग वेट अँड वॉचच्या भूमिकेत पाहायला मिळतंय, कारण की सुप्रीम कोर्टामधील सुनावणीनंतर निवडणूक आयोगाची घोषणा होणार होती. निवडणुकांची घोषणा होणार होती आणि याच आठवड्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार होती. सुप्रीम कोर्टामधील याचिकेमुळे निवडणूक आयोगासमोर अडचण निर्माण झाली आहे. 15 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे आणि या संदर्भात मंगळवारी होणाऱ्या सुनावणीनंतर जिल्हा परिषद निवडणुकांनी ही घोषणा केलेली आहे. निवडणूक आयोगाने जर निर्णय दिला तर 15 पेक्षा जास्त जिल्ह्यातील आरक्षण निवडणूक आयोगाला बदलावं लागणार आहे. आणि या संदर्भात सविस्तर जाणून घेत आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत. संदीप, कसा नेमका हा पेच निर्माण झालेला आहे, याचे संभाव्य परिणाम आता पुढे कसे असू शकतात? श्रद्धा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या, आपल्याला माहिती आहे. आणि त्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. त्या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये अर्ज माघार घेण्याची तारीख ज्या वेळेला ठरलेली होती ती तारीख 21 होती आणि ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करणार होतं. कारण सगळ्यात शेवटी महापालिका निवडणुका या जाहीर केल्या जाणार आहेत आपल्याला माहिती आहे. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे जातात की काय अशी एक आता शक्यता निर्माण झालेली आहे. काल खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी होणार होती. ही सुनावणी अशासाठी होती की याचिका एक दाखल आहे सुप्रीम कोर्टामध्ये. ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षणाचं उल्लंघन जे झालेलं आहे असा आरोप या याचिकेमधून खरं तर करण्यात आला आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात काल ही सुनावणी होणार होती. या सुनावणीकडे निवडणूक आयोगाचं लक्ष होतं, मात्र काल ती सुनावणी झाली नाही. पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी ती सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज किंवा काल म्हणजे बुधवारी किंवा गुरुवारी निवडणूक आयोग खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करणार होतं, मात्र ती आता घोषणा होणार नाही. मंगळवारी नेमकं काय होतं सुप्रीम कोर्टात ते बघूनच निवडणूक आयोग पुढच्या निवडणुकांची घोषणा करणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी पूर्ण झालेली आहे निवडणूक आयोगातली, ही आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र 15 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 100% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा जो आहे तो याचिकाकर्ते विकास गवळी यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पालघरमध्ये 93%, गडचिरोली 78%, नाशिकमध्ये 71%, धुळ्यामध्ये 73%, नागपूरमध्ये 57%, ठाण्यामध्ये 57%, गोंदिया वाशिम इथं 56-57% झालं आहे, जळगावमध्ये 54% आहे, बुलढाण्यामध्ये देखील 52% झालं आहे. अशा पद्धतीनं भंडारा असेल, चंद्रपूर, अमरावती अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे. योगायोग असा म्हणावा लागेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मधला एकही जिल्हा यामध्ये नाही आहे. मग पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर असेल या जिल्ह्यांमध्ये मात्र आरक्षणाचं उल्लंघन झालेलं नाही. जर निवडणुका आता घोषित केल्या आणि मंगळवारी जर सुप्रीम कोर्टानं वेगळा काही निर्णय दिला तर जे आरक्षण लागू केलं आहे ते संपूर्ण आरक्षण निवडणूक आयोगाला बदलावं लागणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय नेमकं निर्देश देतं याकडे आता निवडणूक आयोग लक्ष देत आहे. त्यामुळेच वेट अँड वॉचची भूमिका निवडणूक आयोगानं घेतली आहे. जर निवडणूक आयोगानं म्हटलं की ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचं उल्लंघन झालं तिथलं आरक्षण बदला असे जर निर्देश दिले तर मात्र निवडणूक आयोग त्या जिल्ह्यांमधलं जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समितीचं आरक्षण असेल ते पूर्णपणे बदलू शकतं. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वी आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी उल्लंघन झालेलं नाही तिथल्या आरक्षणाला मात्र कुठलाही धोका नसणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कदाचित 2 टप्प्यांमध्ये देखील होऊ शकतात. उल्लंघन झालेल्या ठिकाणच्या निवडणुका पुढे जाऊ शकतात किंवा जर सरसकट सगळ्याच निवडणुका पुढे ढकला म्हटलं तर सुप्रीम कोर्टानं तर तशी देखील तयारी जी आहे ती निवडणूक आयोगानं ठेवल्याची आपल्याला माहिती मिळते. येत्या मंगळवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर. त्यामुळे बघावं लागेल सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्देश देतं ते. मात्र सध्या तरी राज्य निवडणूक आयोगानं वेट अँड वॉचची भूमिका पत्करलेली असं म्हणता येईल. श्रद्धा, अगदी. पण आता ही पुढची सुनावणी कधी अपेक्षित आहे? कारण की पेच तर आपण पाहतोय, अडचणी तर आहेत, कायदेशीर अडचणी आहेत आणि साहजिक आहे त्याचा परिणाम आता तारखांवर तर होईल, मात्र पुढच्या प्रक्रियेवर सुद्धा याचा परिणाम होईल. तो कसा सगळा गोंधळ जो आहे तो पुढे आपण पाहतोय असणार आहे संभाव्य? हा अगदी नोव्हेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि जानेवारीमध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील असं सांगितलं जात होतं. त्याप्रमाणे निवडणूक आयोगानं नगरपालिका नगरपंचायतीची घोषणा केली होती आणि आत्ताच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा या 20 तारखेच्या आसपास निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता होती. आणि काल ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात सुनावणी होती ती सुनावणी झाल्यानंतर नेमकं त्या सुनावणीत काय होतं याकडे निवडणूक आयोगाचं लक्ष होतं. मात्र काल सुनावणी ती झालीच नाही. येत्या मंगळवारी म्हणजे पुढच्या आठवड्यात
भविष्यातल्या मंगळवारी पुन्हा एकदा ती सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये. त्यानुसार निवडणूक आयोग हा निर्णय घेऊ शकतं. सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्देश देतं त्यावर पुढचं सगळं अवलंबून असेल. मात्र 15पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये जर आरक्षणाचं उल्लंघन झालेलं असेल तर नक्कीच ही किचकट हा सगळा मुद्दा म्हणावा लागेल. निवडणूक आयोगाला संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्यानं राबवावी लागेल. ज्या ज्या ठिकाणी आरक्षण जाहीर झालेलं आहे ते आरक्षण पूर्णपणे बदलावं लागेल. आणि यामध्ये श्रद्धा सगळ्यात मोठी गोष्ट होणार आहे ती राजकीय पक्षांची होणार आहे. कारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपल्याला माहित आहे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्या राजकीय पक्षांमधले पक्षप्रवेश हे निश्चित झालेले आहेत. खरं तर आरक्षण डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यानुसार उमेदवारी काही जणांची निश्चित मानली जाते. काही जणांनी अर्ज भरायची तयारी देखील केली आहे. शक्ती प्रदर्शन केलं आहे. सोशल मीडियावर कॅम्पेन देखील अनेक उमेदवारांनी चालू केलं आहे. त्यामुळे जर सुप्रीम कोर्टानं म्हटलं की जिथं आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे तिथलं आरक्षण पूर्णपणे बदला तर मात्र जे उमेदवार आहेत किंवा जे इच्छुक आहेत त्यांच्या इच्छेवर मात्र नक्कीच पाणी पडणार आहे असं म्हणता येईल. त्यांना पुन्हा नव्यानं तयारी करायला लागेल. आणि ज्या ठिकाणी थोडंसं थांबवते या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ऍडव्होकेट असीम सरोदेजी जोडले गेलेले आहेत. असीमजी, नुकतीच आपण बातमी पाहतोय आता वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे निवडणुकीच्या घोषणेबद्दल आपली प्रतिक्रिया हवी आहे. बघा, बांटिया आयोगाच्या संदर्भातला अहवाल देऊन असं म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाने की 50% पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ही ओलांडता येणार नाही कोणत्याही समाज घटकाच्या साठी आरक्षण निवडणुकीच्या संदर्भात द्यायचं असेल तर. मग आता याच्यामध्ये जे काही सांगण्यात आलेलं आहे की जवळपास मला वाटते काहीतरी 15 जिल्हे कदाचित आहेत जे आरक्षणाची मर्यादा त्यांची 65% 70% पर्यंत पुढे गेलेली आहे, 50%च्या पुढे गेलेली आहे. तर काही जिल्ह्यांमधलं निवडणुका त्यामुळे थांबवल्या जाऊ शकतात हे नक्कीच त्यावेळेस झालेलं आहे. परंतु मग फेज वाईज निवडणुका जाहीर केलेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाने. नगर परिषदच्या निवडणुकांच्या संदर्भात काही नगर परिषदांच्या निवडणुका घ्यायच्या आणि बाकीच्यांच्या घ्यायच्या नाही असं निवडणूक आयोगाला ठरवायचं असेल तर तसा निर्णय ते घेऊ शकतात. परंतु साधारणतः असं चित्र दिसतंय की नगर परिषदेच्या निवडणुका काही काळासाठी स्थगित केल्या जातील आणि नवीन कार्यक्रम त्यांचा जाहीर केला जाईल. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ताणली गेलेली आहे तिथे नवीन स्वरूपामध्ये सगळी प्रक्रिया करावी लागेल असं आता सर्वसाधारणपणे दिसायला लागलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्याबद्दलची स्पष्टता देईल. असमजी, पण बाय केस सुप्रीम कोर्टाने जर 50% आरक्षणाच्या उल्लंघनावर शिक्कामोर्तब जर केलं तर मग निवडणूक आयोगाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे कसे बदल करावे लागणार आहेत? त्यांना तिथली सगळी प्रक्रिया नवीनच करावी लागेल ना. कारण की जे उमेदवारी अर्ज ज्यांनी भरलेले आहे आणि त्यांच्या संदर्भात आरक्षणाची मर्यादा जर उल्लंघन झालेली आहे तर त्यांना नवीन स्वरूपात ती सगळी प्रक्रिया करावी लागेल. त्यामुळे प्रत्येकालाच नवीन अर्ज भरणे, नवीन ती सगळी प्रक्रिया करणे. आता उमेदवार पण कदाचित काही जण दुसऱ्या ठिकाणी जातील, दुसऱ्या पक्षाचा सहारा घेतील असं सुद्धा पुन्हा होईल जर पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर. त्यामुळे नवीनच घडामोडी होणार असल्यामुळे सगळंच नवीन पद्धतीने होईल आणि नवीन राजकीय गणितं सुद्धा त्यामुळे मांडल्या जातील. कारण की आता एक चाचपणी काही लोकांची झालेली आहे की कोणत्या पक्षामध्ये कोण जात आहे, कोणत्या पक्षाची हातमिळवणी कोण करत आहेत, तर ते आता पुन्हा नवीन स्वरूपात व्हायला सुरुवात होईल. अगदी. असीमजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्या संदर्भात. आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत आहेत. संदीप, मगाशी आपण बोलत होतो आरक्षण बदलण्याची प्रक्रिया बरीच किचकट आहे, खूप वेळ लागू शकतो, या संदर्भात आपण बोलत होता. अगदी बरोबर आहे. खरं तर आरक्षण जे जाहीर झालं होतं पहिल्यांदा नगरपालिका, नगरपंचायत आणि मग जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका जानेवारीमध्ये होणार असल्यामुळे त्याचं नंतर आरक्षण जाहीर होणार होतं. पण आता असीम सरोदे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांनाही हेच सांगावं लागेल, जर सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले तर मात्र नगरपंचायत, नगरपालिकांच्या काही निवडणुका स्थगित केल्या जाऊ शकतात. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या पुढे जाऊ शकतात किंवा त्या 2 टप्प्यामध्ये देखील होऊ शकतात. म्हणजे श्रद्धा, कोर्ट असं म्हणू शकतं की जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचं जे आरक्षण जाहीर झालेलं आहे, ज्यामध्ये उल्लंघन झालेलं नाही त्या तुम्ही वेळेत घ्या. मग निवडणूक आयोगानं जर घोषणा केली तर त्या ठरल्याप्रमाणे त्या वेळेत होऊ शकतात. मात्र जर उल्लंघन झालेल्या ठिकाणची नवीन प्रक्रिया पुन्हा राबवा किंवा हे उल्लंघन मान्य केलं जाणार नाही असं जर सुप्रीम कोर्टानं म्हटलं तर मात्र ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतील, जे जिल्हे असतील किंवा जिथं नगरपंचायत आणि नगरपालिका असतील जिथं मग आरक्षणाचं उल्लंघन झालं तिथली पूर्ण प्रक्रिया नव्यानं करायला लागेल निवडणूक आयोगाला. मग अगदी आरक्षणाच्या सोडती काढण्यापासून
तारखा जाहीर करणं, मग अर्ज दाखल करणं, अर्ज माघारी आली आणि छाननी असेल त्यामध्ये, आणि मग प्रत्यक्ष मतदान आणि निकाल, ही सगळी प्रक्रिया मग 2 टप्प्यांमध्ये होऊ शकते. त्यामुळे नक्कीच ग्रामीण भागाशी खरं तर रिलेटेड आहेत या सगळ्या निवडणुका. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आणि आपल्याला माहिती आहे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या निवडणुका झालेल्या नव्हत्या. सुप्रीम कोर्टामध्ये 1.5 2 वर्ष सुनावणी होत नव्हती, तारखांवर तारखा फक्त पडत होत्या. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचं खरं तर लक्ष या निवडणुकांकडे लागलेलं होतं. पण आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर देखील अजूनही हा चेंडू जो आहे तो सुप्रीम कोर्टातच आहे, तो अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही असं म्हणता येईल. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने संदीप, कारण की ऑलरेडी सर्व पक्षीयांनी निवडणुकांची तयारी करायला सुरुवात केलेली आहे आणि मग त्या पार्श्वभूमीवर आरक्षण जर बदललं मग त्याचा स्थानिक राजकारणावर किंवा कोणत्या पक्षांना कसा फटका बसू शकतो या संदर्भातला सुद्धा अपडेट घेत राहू. धन्यवाद संदीप सगळ्या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.